नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत पैलवान, लेखिका माया साठे. जत्रेच्या आखाड्यातला पैलवान कुस्ती नीट केली नाही तरी उड्या मारीत इनाम घ्यायला पळतात. अर्ध्या अळकुंडानं पिवळी होतात. पण गणा किती नम्रपणानं वागत होता. आखाड्यात महाराष्ट्र केसरीत हिंद केसरी बसले होते. त्यांनी गणाला पाहिलं. एवढा समंजस पैलवान त्यांनी बघितलाच नव्हता. नाहीतर पैलवान म्हटलं की डोक्यात भेजा नावाची चीज कमीच. त्यांना विचार करणं माहीत नव्हतं. गणा मात्र विचार करणारा होता. त्याचे विचार म्हणजे सुविचार होते. पैलवान, तुमचं शिक्षण किती? सरपंचानं गणाला विचारलं. शिक्षण? अहो, शाळेची पायरी चढलो नाही मी. मग कसलं आलं शिक्षण सांगा? पैलवान गणानं इनाम घेतला नाहीतरी त्याचा मान राखणं भाग होतं. त्याला यात्रा कमिटीनं मानाचा फेटा बांधला. हातात 501 रुपये आणि नारळ ठेवला. त्याने त्यातले 500 रुपये भैरवनाथाच्या यात्रेसाठीच पंचमंडळींच्या हवाली केले आणि डफ वाजविणाऱ्या मांगाच्या हाती नारळ दिला. मग काय, मांग डफ वाजवत गरजला, पैलवान गणाजीची जय. गणाची जय? तो जय जयकार पैलवान जिजाला सहन होणं शक्य नव्हतं. तो म्हादा पांगाजवळ आला. त्यानं म्हादाच्या पेहरणीचा कालरच धरली. ओरडला, त्या गणाची कसली जय? तो अजून जिंकला नाही. आमची कुस्ती व्हायची आहे. पुढच्या वर्षी ह्याच जत्रेतल्या आखाड्यात त्याला माती चाकल्या बगार मी राहणार नाही. सारा आखाडा चकित झाला. सरपंच आणि यात्रा कमिटीची पंचमंडळी पैलवान जिजाकडे पाहतच राहिली. त्याचा डावा हात खांद्यातून निखळलेला दिसत नव्हता. त्यानं नुसतं तसं नाटक केलेलं दिसत होतं. जिजा, तुझा डावा हात उकडला होता ना? सरपंच बोलला. महा हात उकडला की काय ते पुढच्या वर्षी ह्याच आखाड्यात धावतो. डाव्या हातानं मांडी थोपटत तो बोलला. पैलवान जिजानं मोठ्या तयारीचा पैलवान गणा पाहून यशस्वी माघार घेतली होती. पुढच्या वर्षाचं त्यानं गणाला चॅलेंज दिलं होतं. पैलवान गणाला जिजाची ती चाल दुखावलेल्या सर्पाची वाटली. हा साप आपल्याला कुस्ती होण्याआधीच दंश केल्याशिवाय राहत नाही. तो त्याला भीक घालणारा नव्हता. गणासारखा पैलवान हाती आला म्हणून गोविंदराव खुश होता. गणानं पैलवान जिजाचं नाही तर पोलीस पाटील साहेबरावाचं नाक कापलं. आपल्या वैऱ्याचं नाक कापलं. ह्याचा आनंद गोविंदराव पाटलाला झाला. पैलवान गणाला घेऊन तो आपल्या वाड्यावर निघाला. गोविंदरावाच्या हाती पैलवान गणासारखा बलदंड हाती आलाय यानं पोलीस पाटील साहेबराव काहीसा हादरला. गोविंदरावच्या वाड्याच्या दरवाज्यात पैलवान गणानं पाय ठेवला. तो दारात ओवाळणीचा ताट घेऊन नवयौवना सजनी उभी होती. तिनं ताटातली फुलं त्याच्या अंगावर उधळली. ताट त्याच्या पुढे फिरवलं. त्याला चांगला टिळा लावला. भरल्या आवाजात बोलली, पैलवान, गावात तुमची कीर्ती ऐकली. आता आमच्या बाबांना साथ द्या. त्यांच्या वडिलांच्या खुनाचा बदला घ्यायला मदत करा. त्यांना इस्टेटीचा वाटा मिळवून द्या. ही कोण नवयौवना? तो तिच्याकडे पाहतच राहिला. पैलवान, ही माझी एकुलती एक लेक सजनी. सजनी? त्याच्या ओठांवर शब्द आले. मी सजनीच, पण बाबांची. पैलवान गणा गोविंदराव पाटलाबरोबर वाड्याच्या बैठकीच्या खोलीत आला. बैठकीच्या खोलीत भिंतीला लागून गादी अंथरलेली होती. भिंतीला टेकून तक्के पडले होते. पाटील गादीवर बसला. गणाचा हात धरून पाटलानं त्याला आपल्या शेजारी बसवलं. पण गणा त्यांच्या शेजारी न बसता जरा अंतर ठेवून लांब बसला. हे काय गणा, तू माझ्यापासून अंतर ठेवतोस? अरे, आपण आजपासून मैत्र झालोत, कळलं तुला? तुमचं खरं आहे, पर तुम्ही पाटील, मी पैलवान. मला ना गाव ना शेतीवाडी. मी आपला असाच हिंडफिऱ्या माणूस. म्हणजे तुला गावबीव खरंच नाही? आईबाप भाऊबंद काहीच नाही? शेतीवाडी घरदार काही बी नाही? वय, खरं तेच सांगतो. मी एकदम अकेलाच हाय बघा. गोविंदराव पाटलांनी भैरोबाच्या मंदिरात देवावर भंडारा उधळताना, खोबरं उधळताना गणाला पाहिलं होतं.
त्याची तब्येत आणि चेहऱ्यावरचं तेज बघून तो समजला, हा तर खानदानी पैलवान वाटतोय. कोणीतरी मोठ्या घराण्यातला पैलवान दिसतोय. पैलवान का तुम्ही? गणाच्या हातातला देवाचा प्रसाद घेत पाटील बोलला. हां पाटील, मी पैलवानच. मी पाटील आहे हे कसं माहीत? तुम्ही गोविंदराव पाटील. तुम्हाला कोण ओळखत नाही? तुमच्या बापाचा खून ह्या गावात झाला. तुमच्या इस्टेटीचा वाटा तुम्हाला नीट मिळाला नाही. खरंय? म्हणजे तू मला ओळखतोस? वय, चांगला ओळखतोय. तुमची बायको पाटलीनबाई वाड्यात नेहमीच एका खोलीत आजारी होऊन पडली. तिचं सारं खाटेवरच करावं लागतं. तिची ही सेवा तुमची सजनी करते. माया सजनीला पण तू ओळखतो? तुमची लेक मी शाळेत पाहिली होती 5वीत असताना. तेव्हा ती 11 वर्षांची होती. बघा, आज तिला मी 7 वर्षांनी पाहतोय. सजनी, पाटलानं लेकीला हाक मारली. काय बाबा? स्वयंपाक खोलीतनं येत सजनी बोलली. ह्या पैलवानाला ओळखतेस? ह्याने तुला शाळेत 5वीत असताना पाहिलं होतं. तेव्हा 11 वर्षाची होतीस. एवढं पण हा सांगतोय. तू ओळखतेस का पैलवानाला? सजनी पैलवान गणाला टक लावून पायाला लागली. आपण कधी ह्याला पाहिलंय हे आठवायला लागली. पैलवान गणा जवानीत आलेल्या सजनीला पाहायला लागला. चांगल्या मोरपंखी नऊवारी लुगड्यात ती होती. अंगात चोळी होती. तिच्या गोऱ्या रंगाला मोरपंखी लुगडं आणि चोळी चांगलीच उठून दिसत होती. तिच्या नाकात मोत्याची नथ होती. बोलताना पांढऱ्या दाताबरोबरीनं नथीचं मोती चमकत होतं. कानातलं झुमकं हलत होतं. कपाळाच्या बाजूला 2-3 केसांच्या चुकार बटा मुंडवळीगत सुटलेल्या होत्या. कपाळावरची कुंकवाची अर्धचंद्रकोर नजरेत चांगलीच भरत होती. तिच्या दोन्ही गालांना हसताना खळ्या पडत होत्या. डोळ्यात काहीसं काजळ लावलेलं. बाबा, पैलवानाने मला त्या टायमाला 5वीच्या वर्गात पाहिलं. हे काय गुरुजी होते का काय? सजनी, मी गुरुजी नव्हतो, पण तुला बघातलं होतं हे खरं. त्या टायमाला तू झग्या पोलक्यात होतीस बघ. सजनी विचारात पडली. आपल्याला ह्या पैलवानानं 5वीत असताना वयाच्या 11व्या वर्षी पाहिलं. आता तो आपल्याला 7 वर्षांनी पाहतोय. आपल्यातला बदल त्याच्या ध्यानात आला असेल. तिनं आपला पदर सावरला. गळा भरून पदर घेतला. तरी तिच्या गळ्यातली मोत्याची पांढरी शुभ्र माळ तिच्या छातीवर डोकावलीच. पैलवान, जेवणार काय? शाकाहारी की मांसाहारी? सजनी बोलली. गणानं गोविंदरावकडं पाहिलं. गोविंदराव हसला. बोलला, सजने, पैलवान हाय हा. भाजीपाला कशाला खाईल तो? तब्येत बघ त्याची. तब्येतीवरनं तुला समजत नाही तो काय खात असेल? बाबा, एक बोलू मी? सजनी बोलली. बोल की पोरी, गोविंदराव बोलला. मी बोलल्यावर पैलवानाला राग तर यायचा नाही? मला कसला राग? बोल की तू. पैलवान मन मोकळा बोलला. भाजीपाला खाऊन तब्येत चांगली माजली की मटण सागुती खाऊन तब्येत चांगली होते? ते पैलवानाला काय विचारतेस? ते मला विचार की. तर मग तुम्ही सांगा बाबा, हत्तीची तब्येत भाजीपाला खाऊन माजते की सागुती मटण खाऊन? सांगा बघूया. तिचा बिनतोड सवाल ऐकून गोविंदराव बसल्या जागीच आडवा झाला आणि पोट धरून राहिला. पैलवान गणाही तिच्या त्या सवालानं चकित झाला होता. पैलवान अंडी, मांस, खारीक, खोबरं, बदाम, पिस्ता, दूध, तुपानं तब्येत चांगली करतात. पण हत्ती? तो तर असलं काहीच पौष्टिक खात नाही. तो झाड पाल्यावर, गवत चाऱ्यावर राहतो. तरीही त्याची तब्येत सर्व प्राण्यांमध्ये मोठीच. सजनी, मी आहे ह्यापेक्षाही तुला जाड व्हावासा वाटत असेल तर तू मला हत्तीचा झाडपाला खायला टाक, मग तर झालं. पैलवान गणा हसत बोलला. सजनी त्या बोलण्यानं हसली. बाबा, आपल्या करीम भाईला सांगा 2 किलो मटण पाहिजे. मटणात हाडं कमती घाल म्हणाव, नाही तर नुसतं वजन वाढवून देशील. कुत्र्यागत हाडंच फोडावी लागतील आम्हाला. त्यात तुमच्या दोन्ही बाजूच्या दाढा बऱ्याच काढलेल्या आहेत. माझं जाऊ दे ग, मी काय भाजी खाईन. पण पैलवान? लगेच करीम मुलाण्याला 2 किलो वजनाचं मटण सांगण्यासाठी गडी गेला. मटण म्हटल्यावर दारू आली.
पण पैलवान सीधा गडी. सजनानं मसाला दुधाचे ग्लास पैलवान आणि गोविंदरावासाठी आणले. दोघांनी दुधाचे ग्लास तोंडाला लावले. मसाला दुधाचा पहिलाच घोट गणानं घेतला तेव्हा त्याच्या त्या चवीनं तो खुश झाला. सजनीच्या हातातील जादू त्याला मसाला दुधानं कळली होती. गोविंदराव पाटीलानं गणाला वाडाभर फिरवलं. ब्रिटिश काळातला वाडवडिलांनी बांधलेला तो वाडा. त्या वाड्यात खोल्या कितीतरी आत गेलं तरी खोल्या संपत नव्हत्या. वाड्यातलं तळघर पाहिलं तेव्हा तर पैलवान गणा आणखीनच चकित झाला. पाटील, वाडा म्हणजे पांडवांची मैसभाच आहे बघा. हा वाडा काहीच नाही पैलवान. खरी मैसभा हाय त्या साहेबरावाकडं. हा वाडा तर भूताखेतांचा म्हणून मला मिळाला. खरा वाडा त्यानेच बळकावला. माया बापाचा खून करून त्याला ह्याच वाड्याच्या तळघरात फेकला त्या संपा रामोशाच्या टोळीनं. माया बापाला पकडला त्या जिजानं. त्यानंच त्याला पोत्यात बांधून हिथं आणलं. मारायचं काम केलं ते संपा रामोशानं. म्हणजे पैलवान जिजा असली बी कामं करतो. उलट्या काळजाचा पैलवान जिजा हाय. त्याला तर मी विषारी नागराज म्हणतो. गावातल्या पोरीबाळी त्याला घाबरत्यात. सुताराची चांदी त्यानंच पळवली. तिचं काय झालं काय बी कळलं नाही. सुतार फौजदाराकडे निघाला तर साहेबरावानं त्याला जित्ता मारायची धमकी दिली. ज्यानं आपल्या चुलत्याला मारला त्या साहेबरावाला साहेबरावची भीती वाटणारच. जीवाभ्यानं सुतारं मागं आलं. घरात रडत बसलं. वयात आलेली पोर हातची गेली. ते ऐकलं न गणाच्या हाताच्या मुठी वळल्या. दाताखाली ओठ चावले गेले. एवढा हा पापी पोरीबाळींची आबरू लुटतो. पैलवान, आखाड्यात त्याला तू जिंदा मारला असता तरी चाललं असतं. खरं म्हणजे त्याला मारल्यानं तुला पुण्यच लागलं असतं. ते ऐकलं न पैलवान गणा गंभीरच झाला. एवढा नीच हा पैलवान जिजा. हा तर नरकातला किडा. ह्याची वळवळ थांबवायलाच पाहिजे. गावच्या गरीब लोकांच्या शेतातल्या फळबागा भुईमुग सारं लुटून खातो. गावातल्या दुकानदारांचा पौष्टिक माल खातो. एवढंच काय, पण कपड्याच्या दुकानातनं आपल्या पैलवानकीच्या टोळक्याला समधी कापडं तशीच घेतो. त्याच्याकडे पैसा मागणार कोण? गावचा बकासूर तो. आठवड्याला तरी तो एखादी तरुण पोर बाई पळवतो. मग लग्नाची असो नसो ती विधवा की नवऱ्यानं टाकलेली हे तो पाहत नाही. म्हणून पोरीबाळी त्याला घाबरत्यात. त्याचा मुडदा कधी पडल ह्याची वाट बघत्यात. पण त्याचा मुडदा पाडणारा ह्या गावात जन्माला आलेला नाही. तो जन्माला यायचा आहे. नाहीतरी गावाबाहेरनं एखादा बकासुराचा मुडदा पाडणारा भीम बहाद्दर यायचा आहे. ह्याचा बंदोबस्त झाला की सारी लोक दुवा देतील त्या भीम बहाद्दराला. मला वाटतं तुम्हीच या बकासुराचा बंदोबस्त करशील म्हणून तुला मी जवळ ठेवणार आहे. म्हणजे मी ह्या गावातून जाऊ नको? नाही जायचं. इथंच राहायचं. अहो पर तिकडं माई वाट बघतील की. वाट कोण बघणार? बायका पोरं आहेत की काय? पाटलानं त्याला विचारलं. त्या प्रश्नानं तो गंभीरच झाला. बायका पोरं? काय उत्तर द्यायचं पाटलाला? त्यांच्या मागं भीती आडणं सजनी सारं ऐकत होती. तिला ही कुतूहल होतं. पैलवान एकटा की दुकटा की पोरवाला? पैलवान, बोल की. बायका पोरं आहेत? असतील तर घेऊन ये या वाड्यात. ते असतील तर आणू का नाही? तो काहीसा हसत बोलला. म्हणजे तुम्ही बालब्रह्मचारी? जय बजरंगबली. बोला की. तसंच म्हणा. सजनीनं ते ऐकलं. एवढा चांगला देखणा पैलवान अजून तसाच? ह्याच्या पायात लग्नाची बेडी नाही. मोकळाच तो. तिला जाणवलं पैलवान गणा बिन लग्नाचा आहे हे ऐकून आपल्याला उत्साह वाटायला लागलाय. आनंद झालाय का? का? कशासाठी हा आनंद? कशासाठी हा आपल्याला उत्साह? पैलवान, चला जेवून घेऊ. कोंबड्या शिजल्या असतील? आमच्या करीम मुलानीचं कामच तसं. कोंबड्या कापतो बी तोच आणि शिजवतो बी तोच. त्याच्या हातची कोंबडी खावी आणि बिर्याणी खावी. किती बी खाल्लं तरी सारखं खात राहावं वाटतं. ह्या वाड्यात राहिलं तर नेहमी कोंबड्या मटण खायला मिळणार. दूध दुभतं, खारीक खोबरं, बदाम पिस्ता. पैलवान, ह्या वाड्यात राहायचं. गावातनं माझ्या संगतीनं फिरायचं. म्हणजे त्या साहेबरावला कळेल, त्या पैलवान जिजाला कळेल,
त्या दरोडेखोर संपाला बातमी जाईल की पैलवान गणा गोविंदराव पाटलाजवळ आहे. त्या समद्याची झोप जाईल. म्हणजे तो साहेब्या मग मला माई वाटपाची इस्टेट नीट देईल. ह्यात माझा फायदा आहे. तसा तुझा पण फायदा आहे. माझा फायदा? तो कसा काय? अरे, पैलवान जिजाला कुस्तीत पाडणारा पैलवान गणा आपल्याच गावात राहतोय म्हणून तुला समदे भेटाय येतील. तुला देवागत हात जोडतील. मला असला फुकटचा मोठेपणा नकोय. अजून मी काही त्या पैलवान जिजाला पाडलं नाही. पाडलं नाही, पण पाडल्यातच जमा आहे की. तू भारी बसला म्हणूनच त्यानं ढोंग केलं होतं उखळल्याचा हात. त्याचा हात चांगला आहे. त्याच्या हाताला काय बी झालेलं नाही. आता तो जोरात तालमीला लागणार. पैलवान जिजाचा हात खांद्यातून निखळला नाही याची कल्पना पैलवान गणाला माहीत झाली तेव्हा त्याला त्याच्या त्या ढोंगीपणाची चीड आली. पण सांगायचं कोणाला? आखाड्यात तर जिजानं असं काही ढोंग केलं की सारे त्याच्या भोवती गोळा झाले. आपण या गावच्या आखाड्यात त्यांच्याच पैलवानाला दुखापत केली म्हणून लोक चिडतील, आपल्याला त्रास होईल असा त्याचा समज होता. पण त्याला कुणीच वाकडं बोललं नाही. उलट त्याला इनाम द्यायची पंचमंडळानं तयारी दाखवली. तेव्हा तो समजला, गावातलं वातावरण आपल्या विरुद्ध गेलेलं नाही. उलट उदार मनानं आपला मान राखण्याचा पंचमंडळांचा प्रयत्न आहे. पैलवान आखाडा संपल्यावर साहेबराव पाटील यात्रा कमिटीच्या पंचमंडळावर आणि सरपंचावर नक्कीच उखडला असणार. पैलवान गणाला इनाम द्यायला का तयार झाला म्हणून चिडला असणार. पैलवान जिजा म्हणजे त्याचा पोळ, त्याचा पाळलेला वळू. त्या वळूचा हात असा मोडतो म्हणजे? तुमच्याजवळ मी राहिलो तर तुम्ही मला बी पोळ, वळू असलंच काही म्हणणार का? पैलवान गणा, तुझ्यात आणि त्या बाकासूर जिजामध्ये फरक आहे. तो गावाला डोईजड आहे. गावातलं पाप त्याच्या रूपानं वावरते. त्याचा खात्मा करायला पाहिजे. त्याचा खात्मा मी करू की काय? वय, तूच खात्मा करायचा. पर मी फक्त कुस्तीतच त्याला आडवा करणार. त्याला खात्या मी करणार नाही. मी पैलवान आहे. पैलवानाची ताकद फक्त आखाड्यात असते. आखाड्याबाहेर तो मामुलीच की. पैलवान जिजा आखाड्याबाहेर मात्र मामुली नाही हे ध्यानात घे. तो आखाड्यात बी जबरा आहे आणि आखाड्याबाहेर बी जबरा आहे. दोन्हीकडं बी तो वाघ आहे. मग तू का सिंह होऊ नये? तू बी त्याच्यागत तूही पैलवानाची टोळी कर की. साहेबराव पाटलाची संपारामोशाची टोळी आहे तशी तुम्हाला बी मग धर्मा ठाकराची टोळी जवळ करावी लागल. संप्याच्या जीवावर धर्मा उठलाय का? तर धर्माची बायकोच संप्यानं वाघदऱ्याच्या जंगलात लपवली. गोविंदराव पाटील पैलवान गणाकडे पाहायलाच लागला. ह्याला आपल्या तालुक्यातल्या टोळ्यांची माहिती कशी? संपा रामोशाचं आणि धर्मा ठाकराचं वैर ह्याला माहीत कसं? त्यानं त्याला तसं विचारलं. गणा त्यावर गप्प बसला. त्याला काहीच बोलायचं नव्हतं. त्याची बोलायची इच्छा पण नव्हती. पैलवान गणा, त्या धर्मा ठाकराच्या टोळ्याला तू भेटतोस? धर्माला माझ्या ह्या वाड्यात आणायचं काम करतोस? त्या धर्म्याच्या टोळीला पोसायची तुमची हिंमत आहे पाटील. त्याच्या टोळीत 15 माणसं तरी आहेत. साहेबरावचा मुडदा पाडायसाठी मी धर्माची 15च काय पण 25 माणसं पोशीन. गणा पैलवान गोविंदराव पाटलाचा निर्धार पाहत होता. त्याचा निर्धार चांगला पक्का आहे हे पाहून तो सुखावला. दोघेजण हातपाय धुवून जेवायला बसले. सजनीनं दोघांना बसायला घोंगडी टाकली. त्यावर ते शेजारीच जेवायला बसले. सजनीनं दोघांपुढे कोंबडी शिजवलेलं भगोलं, भाकरीचं टोपलं, कांदा लिंबू कापून ठेवलेली ताटली ठेवली. हे काय सजनी, तू जेवण नाही वाढलंस का? आम्ही हातानेच घ्यायचं? होय, तुम्ही हातानेच खावा. पैलवान माणूस म्हणजे जेवायला भक्कम. मी वाढू तरी किती? कंबर मोडल माझी वाकून वाकून. ते ऐकलं ना पैलवान गणा हसला. त्याने आपली पितळी सोबणी लावून ठेवली. पाटलाकडे त्यानं पाहिलं. पाटलानं त्याला कोंबडी पितळीत वाढली. कोंबडीच्या तंगड्या आणि मान पितळीत पडल्या. कोंबडीची अंड्याची माळ पितळीत पडली. गरम गरम रस्सा पितळीत पडला. पाटलानं मग स्वतःला वाढून घेतलं. सजनी खांबाला पाठ देऊन सारं पाहत होती. बाजरीच्या भाकऱ्या मग तिनं 4 चतकोरात मोडल्या. त्यांच्या ताटलीत ठेवल्या. पैलवान,
बस, जेवाय सुरुवात कर. पाटील ताटलीतल्या कोंबडीच्या त्या तेलाच्या तवंगाकडं पाहत बोलला. सजनी, तेल जादा टाकलं का काय? कोंबडीला चरबी असेल जादा, तेल थोडंच टाकलंय. मसाल्यात सुकं खोबरं जादा टाकलंय, त्याचा परिणाम आहे हा. पैलवानानं न बोलता पितळीच तोंडाला लावली आणि गरम गरम कोंबडीची कांजी नरड्याखाली उतरवला. मग त्यानं कोंबडीची तंगडी, मन, भाकर न घेता चावली. त्यानेच आपल्या हातानं कोंबडी वाढून घेतली. मग मात्र त्यानं भाकरी पितळीत मुरथळली आणि सरळ अख्खा लिंबू पिळला. कोंबडीचा रस्सा त्याने ओरपायला सुरुवात केली. कांद्याचे तुकडे दाढेखाली रगडले जाऊ लागले. पैलवान खाणारा होता. न बोलता तो कोंबडी हाणत होता. पाटलाने एक भाकरी संपवली तेव्हा पैलवानानं 3 भाकऱ्या संपवल्या होत्या. एका वेळी तो अख्खी भाकरी ताटात टाकून ती तशीच पितळीत रशात हलवीत होता. मोठमोठे घास करून खात होता. एका भाकरीचे त्याचे फक्त 4 घास. टोपल्यातल्या भाकऱ्या तो कमी करीत होता. त्याच्या पुढील लिंबूनी कांदा संपला तेव्हा सजनीनं कांदा न लिंबाची टोपलीच त्याच्या पुढे ठेवली. त्यानं अख्खा लिंबू दाताशी लावला, थोडीशी जागा केली आणि सरळ ताटात पिळला. नारळातनं पाणी खाली पडावं तसा लिंबू रस ताटात पडला. कांदा तर हाताच्या बुक्कीनं आपल्या गुडघ्यावरच फोडला. सारं भंगड काम. गोविंदराव पाटलाचं 2 भाकऱ्या आटपलं, पण पैलवान गणात त्याचं 3 भाकऱ्यात भागणारं नव्हतं. भगोल्यातली कोंबडी तळायला जायला लागली तेव्हा गणानं गोविंदरावाकडं पाहिलं. गोविंदराव हसला. सजनीला बोलला, सजने, तुला कोरड्याच बाजूला ठेवलंस का? नाही. पैलवान जेवाय असल्यावर कसं कोरड्याच बाजूला ठेवणार? त्याच्या पोटाचं तर भागू द्या. मला काय, मागणं मी मग पिठलं करीन मी 2 भाकऱ्या थापील. पैलवान गणानं ते ऐकलं ना हात आटोपता घेतला. तशी सजनी हसली, उठली, बोलली, पैलवान, तुम्ही जेवा. मी उगा खोटं बोलले हो. तुम्ही सगळं भगोलं खाली करा. ते ऐकलं आणि पैलवान गणा हसला. वेडी पोर, पाहुण्याला चांगलं चमचमीत खायला घालून ही पिठलं भाकर खाणार? नाही, हिनं पण करीम मुलाण्यानं पकवलेली कोंबडी खायला पाहिजे. त्यानं लगेच हात पितळीत धुतला. सजनीला खपणार नाही एवढी कोंबडी त्यानं भगोल्यात मागं ठेवली. पैलवान, हे काय? तुम्ही माई का फिकर करता? मी खाईन की पिठलं भाकर. पहिलेच तुम्हाला सांगितलं ना मी. घरातल्या लोकांना उपाशी ठेवून जेवणारा माणूस नाही मी. ढेकर देत पैलवान गणा बोलला. पैलवान गणानं ढेकर दिलाय तो खोटा ढेकर दिलाय याची कल्पना गोविंदरावनं सजनीला आणली. गणा हा आपल्याच पोटावर सारं बांधणारा नाही ह्याची त्या बाप लेकींना कल्पना आली. पैलवान, पोट भरलं नसेल तर आणखी भाकरी करते. करीम मुलानेला आणखी कोंबड्या कापून त्या पकवाय सांगते, सजनी बोलली. बस, तुमच्या समध्या कोंबड्या काय आजच का खपवायच्या? उद्या आहे की मी जेवायला. तो सजनीकडे पाहत बोलला. त्याचं ते बोलणं ऐकलं आणि तिनं आपल्या बापाकडं पाहिलं. हा पोरी, हा पैलवान आजपून तुझ्या हातचं खायला ह्या वाड्यात राहणार आहे. तेव्हा त्याचं पोट बिघडवायचं का शरीर सुधरवायचं ते तुझ्याच हातात आहे बघ. म्हणजे हे आपल्या वाड्यात राहणार आहे? हा, वाड्यात राहील. वरीसभर तरी ह्या वाड्यात राहील. वरीसभर? बाप रे, म्हणजे रोज भाकरी न कोंबड्या. माझा तरी पिट्टा पडायचा बाबा. त्यात पैलवानाचं खाणं म्हणजे दुष्काळातून आल्याला माणसागत. कधी नाही मिळालं न गटकन गिळलं. ही त्यांची अवस्था आहे बघ बाबा. पोरी, पैलवान जिजाचा काटा काढणार हाय ह्यो. त्या साहेबरावाचा मुडदा पाडण्यासाठी पैलवान धर्मा भिल्लाची टोळीजवळ करणार हाय. काय? आज्याचा खुनाचा बदला घ्याय पैलवान मदत करणार? मग तर देवानं उपकारच केला बघा. आज्याला इस्टेटीसाठी मारला, बाबाला एकटा ठेवला. त्याला बी उडवायचा त्याचा बेत हाय. मीच एकटी पोर मग. 25 एकर आणि हा वाडा मिळावा म्हणून धडपड करणारच हाय तो. मला तर तो बोटावरच्या धुक्यागत केव्हाच उडून टाकेल हे सांगता बी यायचं नाही. त्याची तू फिकर करू नको. मी आलोय. काय? असं असेल तर मी वरीसच काय, पर 2 वरीस बी भाकरी थापून घालीन पैलवानाला. निस्त्या आम्हालाच काय,
परत धर्माच्या टोळीला बी भाकरी थापून घालाव्या लागतील. तिला शब्दात गुंतवण्यासाठी तो बोलला. तिनं मान हलवली. कष्टाला ती रडणारी डरणारी नव्हती. पैलवान, त्या संपा रामोशाच्या टोळीचा मुडदा पाडा. त्या संप्याला गावाच्या वेशीजवळच्या वडाला वट वागळासारखं उलटं टांगा आणि सरळ खालनं मिरचीची धुरी द्या, सजनी संतापानं बोलली. संप्यानेच गोविंदरावाच्या वडिलांचा मुडदा पाडला होता. म्हातारा माणूस, कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. त्याला फसवून अंगठा घेतलं, त्याला पार उघडा केला होता. त्यानं कोर्टबाजीत आपल्याला फसवलं अशी जबाब देऊ नये म्हणून त्याचा मुडदा पाडला होता. त्याचा दुवा निखळल्यावर साहेबराव सारी इस्टेट हडप करायला मोकळाच होता. पण गोविंदराव जागृत झाला. त्यानं साहेबरावला कोर्टात खेचला, पण जमलं नाही. साहेबराव धुतल्या तांदळागत निर्दोष सुटला. बैठकीच्या गादीवर गोविंदराव तक्का पाठीशी घेऊन आडवे व्हायला लागले तेव्हा पैलवान गणाला जरा वेगळंच वाटायला लागलं. हे पाटील इथं झोपलं तर ठीक, पण आपलं काय? आपण इथं झोपणं काही खरं नाही. एकतर ह्या वाड्यात पाटलाची लग्नाची लेक सजनी. माड्यातल्या ह्या बैठकीवर आपण झोपायचं कसं? पाटील म्हणेल झोपा. आपण इथं झोपलो तर आपल्याला झोप येईल? शक्य नाही. रात्रभर आपण ह्या कुशीकडनं त्या कुशीवर होऊ, सारखं तडफडू. का का तडफडू आपण? आपल्याला झोप का येणार नाही? काय कारण समजायचं? पैलवान, चल, तुला मी एक खोली झोपायला देतो. त्या खोलीत पलंग, गाद्या, उशा सर्व आहे. आरामशीर झोप तू. सकाळपर्यंत काही चिंता नाही बघ. मी या वाड्यात मुळीच झोपणार नाही, तो सावध शब्दात बोलला. का? तू प्रतिज्ञा केलीस काय? का वाड्यातल्या पलंगाचे काटे टोचतील झोपताना? बोल की, हा वाडा तुझाच समज आता. तो गप्प बसला. काय म्हणावं, काय सांगावं या पाटलाला? आपण कोणत्याच वाड्यात वा घरात रात्रीचं झोपत नाही. आपण झोपतो ते झोपड्यात, नाहीतर रानातल्या मातीवर. खाली रान आणि वर आभाळ, सारं मोकळं वातावरण. पाटील, वाड्यात झोपलं की माझा प्राण श्वास गुदमरतो. त्यानं माझा जीव तडफडतो. मला मोकळ्या हवेत झोपलं की बरं वाटतं. पाटलांना पैलवानगणाचं बोलणं खरं वाटलं. हा पैलवान गडी ह्याला मोकळीच हवा हवी. पिंजऱ्यातला राघू आणि आपलं जीवन एकच. पैलवान म्हणजे मोकळा राघू. त्याला पिंजरा कसा आवडेल? तो पिंजऱ्यातल्या दांडीवर बसणार नाही, तर तो झाडाच्या फांदीवर बसणार. हलकीशी डहाळी असली तर त्यावर झोके घेणार. येणाऱ्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलत राहणार. पैलवान, तो आपल्या रानातल्या झोपड्यात राहा. ते झोपडं पूर्वी मी माझ्या तालमीसाठी वापरायचो. तिथं भाला, बर्ची, तलवार आहेत, लाठीकाठी आहेत. भिंतीवर हनुमानाचा फोटो आहे. तुला पाहिजे तशी तेथे तालीम करता येईल. हे ऐकलं आणि पैलवान गणा खुश झाला. असं असेल तर वाड्यात यायची गरजच काय? पाण्याची तिथं काय सोय? झोपड्याच्या मागच्या बाजूला चांगली मोठ्या तोंडाची विहीर आहे. विहिरीचं पाणी वर काठावर बसून हातानं पिता येतं एवढं वरती आहे. तर मग माझा मुक्काम तेथेच राहील. मी या वाड्यावर यायचा नाही, पैलवान गणा बोलला. वाड्यावर येणार नाही म्हणजे? सजनी बोलली. मी पैलवान माणूस, मी रानातच राहायला पाहिजे. तो काहीशा स्पष्ट शब्दातच बोलला. त्याच्या बोलण्याची भाषा गोविंदराव पाटलाला कळली. पैलवानाला तरुण पोर म्हणजे विष. ती त्याला कधी मोहात पाडील ते सांगता येत नाही. म्हणून पैलवान लोक बाईपासून, पोरीपासून नेहमीच लांब लांब राहतात. त्यांची सावली, त्यांचा श्वास आपल्या अंगावर येऊ देत नाही. पैलवान तपश्चर्या करणारे ऋषी. साऱ्यांना तरुण स्त्रियांनी आपल्या नादी लावले आणि त्यांचा ध्यानभंग केलेला आहे, असा आजपर्यंतच्या इतिहासाचा दाखला आहे. त्या दाखल्यामुळेच पैलवान गणा दूर राहतोय. त्याची काही चूक नाही. उलट तो जे हे बोलला तेच खरं आहे.